नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज संडे आहे आणि आम्ही आज किचनची डीप क्लिनिंग करायला घेतली आहे आणि आज मी पण इन्वॉल्व आहे ह्या टास्कमध्ये. असं काहीसं दिसतंय किचन. आत्ता मी तिकडचं आवरते, आई ह्या साईडचं आवरते आणि पप्पा सखीला हँडल करतात. त्यांनीच तिला आंघोळ वगैरे घातली, तेच तिला खाऊ पिऊ घालणार आहे. पण आज आम्ही किचन सगळं आवरणार आहे. पण मी यासाठी सांगते की आज मी पण मदत करते, कारण पुन्हा असं होतं की सगळं काम तू आईला करायला लावते. तर दिवसभराच्या मेहनतीनंतर घर काहीतरी असं दिसत होतं. मी सगळीकडे ही ग्रीन मॅटही टाकली होती, माझ्याकडे उरलेली होती, तर म्हटलं कट करूयात. माझ्याकडनं नीट कट नाही झाली ती, पण बऱ्यापैकी मी छान सेट केली. ज्या काही वस्तू होत्या एक्स्ट्रावाल्या त्या पण सेट करून घेतल्या. खालचे 2 कप्पे रिकामे ठेवले, कारण सखी येतेच तिथे खेळायला. माझ्या किचनमध्ये मी इतके लाईट्स लावून घेतले होते हौशीने जेव्हा मी किचन तयार केलं होतं, बट काहीही यूज करत नाही. ही लाईटिंग जवळजवळ 4 वर्षापासून लावलेली आहे, बट ती रोज रात्री लावतही नेहमी, पण ती छान दिसते. हे किचनचे स्टिकर्स खूप जण विचारतात, याच्या लिंक्स वगैरे मी कम्युनिटीमध्ये पोस्ट करते आज. तर असं काहीसं छान किचन दिसत होतं, सगळं छान आवरून झालेलं होतं. दसरा दिवाळीची मला आता काही चिंता नव्हती असं वाटत होतं. तर तुम्हाला हा छोटा चेंज माझ्या किचनमध्ये कसा वाटतोय ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि किचन टूर हवी असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. इकडे दुसऱ्या साईडला आईचा आणि वहिनीचा मॅन्डेटरी फोन कॉल चालू होता. दिवसभरात काय काय घडलं काय काय नाही त्या सगळ्या अपडेट वहिनी अशा देते फोन करून. सखीचं तिथे खूप मध्ये मध्ये करणं चालू असतं, कारण मामी तिकडनं चॉकलेट गोळी दाखवते म्हणजे दाखवते. ते झालं आणि सखीचा गोंधळ सुरू झाला. देऊ ना लावा, केसांना लावा, हातावर देऊ म्हणलं. तर हे असं काहीसं चालू आहे. केसांना लाव बेटा, माझ्या केसांना लाव, माझ्या उभी म्हणजे मला लिटरली काहीच घेणं देणं नाही ठेवलंय तिने. जे काही आहे ते आई, आई झोका द्यायला, आई खेळायला, आई. केसांना लाव. मी तेलाची बॉटल आणली होती, ती माझ्या हातून घेऊन आईकडे नेऊन दिली. अगं तिला तेल लावणं म्हणजे स्वतःच्या हातावर तेल घेऊन खेळणं, असं तेल लावून नाही. असा बदमाश ऐकणार नाही तो. आला, आईने पकडलं. ए बाबा किती छान छान केस झाले सखी. ए सखी, अजून काय लावायचं? बॉडी लोशन काय लावायचं? नाही बाई, ऐकणार नाही आई ती. आई, कसा आहे का तुझा एक्सपिरियन्स माझ्या लेकीबद्दल? लहान मुलं अशीच असतं बाबा. नाही, तुझी गौरी अशी होती का? गौरी नाही ना. गौरी आमचा एवढा गरीब होता लहानपणी, आता खूप आगाऊ झालाय, बट लहानपणी असं त्रासदायक अजिबात नव्हता. बंडोबा आहे बंडो. आणि आता आईशी भांडते. हा, ती मारू मारू तुला. कोण कोण त्रास देतं तुला? शकू गड गड बाबू. ए बाबा तुझी भांगडी दे ना बाबा. प्लीज प्लीज प्लीज. गाय गाय आली बरं का ग सखीला, गाय गाय आली झुळट. ए बाय आधी आधी तू माझा आहे ना, खुशी तू माझी ना. सखी नाही माझी, सखी नाही. कोणाचं आहे ते? सखीचं आहे का? मही बाळ माझे दोघं. दे माझे पण. कोणाचे बाळ? आईला सांग माझे बाळ आहे. त्यांना कडेवर घे आणि त्यांना मला झोपा म्हणा. आमचं आता नवीन खूळ सुरू झालंय. आम्ही जेव्हा झोईत झोपतो ना तेव्हा स्वतः पांघरून घेत नाही, पण पांघरून दे, आधीला दे, खुशीला दे. आता पप्पाकडे घेऊन गेली त्यांना. कट टू डे 2. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी शूट करायला बसले, कारण आज ब्लॉगही गेला पाहिजे आणि तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली पाहिजे. मला वॉटर फास्टिंगबद्दल खूप सारे प्रश्न येत आहेत, काय रिझल्ट आहे त्याच्याबद्दल पण खूप सारा प्रश्न येतोय. मी ऑफकोर्स दाखवले किती वेट कमी झाले 7 दिवसात, तरी पण बऱ्याच जणांना प्रश्न आहेत, तर त्याबद्दल पुढे बोलूयाच. पण आधी किचनबद्दल सांगते. तर आईचं काल सकाळी झालं होतं की आवरूयात आवरूयात आवरूयात. माझी इच्छा नव्हती एवढी, म्हटलं का मी आवरेल हळूहळू, कारण ती जी दीदी येते माझ्याकडे आवरायला ती करते मला हेल्प, पण तिचं असं होतं की मी आली तर आवरून घेऊयात. तर आम्ही बऱ्यापैकी आवरलं. ज्या एक्स्ट्रावाल्या वस्तू होत्या त्या ठेवून दिल्या, पण आमचा अख्खा दिवस गेला, कारण सखी खूप मध्ये मध्ये करत होती. तिला ऑलरेडी झाडू आणि ती सुपली जी आहे ना त्याच्यावर तिचं इतकं प्रेम आहे की तिला असं वाटतं मी कंटिन्यू घर झाडत राहावं, म्हणजे तिने स्वतः. तर ते झालं, त्याच्यामुळे मग आम्हाला कधी तिला बघायचं. पप्पा होते ऑफकोर्स, पण तिला बघणं, आवरणं, मध्येच तिच्यासोबत तो डान्स करणं, एक तर आम्हाला शेकी शेकी इतकं आवडायला लागलं आहे. आणि ते गाणं लागल्यानंतर आम्ही आधी जाऊन बघतो की पप्पा उठलेत की नाही डान्स करायला, म्हणजे माझे पप्पा, तिचे बाबा. आणि तिचं असं होतं तू नको तू नको, म्हणजे मम्मा शेकीवर डान्स करायला आहे, बाबा सायकलवर फिरवायला आहे आणि आई झोका द्यायला आहे. ह्या 3 गोष्टी तिच्या डोक्यात इतक्या फिक्स बसल्या आहेत की मी झोका द्यायला गेल्यावरती मला म्हणती नव्हतो तू नव्हतो. पप्पाला ऑलरेडी नाचायला आवडतं, त्याची शेकी लागल्यानंतर ती आधी जाऊन बघते बाबा तू नको तू नको, किंवा आम्ही गादी टाकली झोपायला ती बाबा तू नको, मम्मा मला गाई गाई, आई मला गाई गाई.
तर असं काहीसं आहे. बट तिचा खूप छान टाईम स्पेंड झाला आहे मम्मी पप्पांसोबत. किचनही माझं काल बऱ्यापैकी आवरून झालं आहे आणि मला छान वाटतं आहे. तुम्हाला जर माझी किचनची टूर हवी असेल तर मी ऑलरेडी आधी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला नवीन काही बघायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मी पुन्हा रिशेअर करेल. कारण भांड्यांमध्येच तेवढा काही चेंज झाला आहे, फर्निचरमध्ये असा काही चेंज नाही झाला आहे. बट ओव्हरऑल जो लुक आहे तो खूप छान दिसतो आहे. मी खूप आवडीने घरात किचनमध्ये लाईट्स लावलेल्या होत्या त्या येल्लो वगैरे, पण खूप जास्त यूज होतच नाही त्यांचा, कारण आपल्याला इतकी घाई असते किचनमध्ये पटपट पटपट आवरायची. त्यामुळे असं खूप जास्त फील नाही घेत आहेत मला किचनचं असं मला वाटतं. बट आता मी घेईल, आता मी बऱ्यापैकी ग्रीनरी वगैरे ठेवली तिथे, तर बऱ्यापैकी यूज करेल, म्हणजे त्या वाईबचा मी छान यूज करेल असं मला वाटतंय. आणि आता आपण वळूयात माझ्या वेट लॉसकडे. तर मी तुम्हाला दाखवते माझा पहिल्या दिवशीचा फोटो. तर हा फोटो मी क्लिक केला होता 13 जुलैला, जेव्हा मी डायटिंग स्टार्ट केलं होतं माझं. त्याच्यानंतर मी 2 दिवस केलं होतं 48 तासाचं फास्टिंग, वॉटर फास्टिंग, ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली होती. आणि हा जेव्हा फोटो क्लिक केला तेव्हा माझं वेट होतं 96 kg. तुम्ही माझी पोटावरची वगैरे चरबी बघू शकता, मी काही लाजत नाही दाखवायला, असा काहीतरी माझा अवतार होता. आणि त्यानंतर मी दुसरा फोटो क्लिक केला होता तेव्हा 38वा दिवस होता आणि तो फोटो काहीतरी असा होता, ज्याच्यात माझ्या पोटावरची चरबी थोडी कमी वाटत होती, छातीच्या साईडची चरबी पण मला कमी वाटत होती. आणि त्याच्यानंतर मी फोटो क्लिक केला आहे कालचा, जो काही आहे असा काहीतरी, जो आहे जवळजवळ 11.5 किलो वेट, 11.5-12 किलो वेट लॉस झाल्यानंतरचा फोटो, जो काही असा आहे. आता मी तुम्हाला तिघंही कम्पेअर करून दाखवते. तर हा आहे पहिल्या दिवसाचा, 38व्या दिवसाचा आणि 60व्या दिवशीचा तर फोटो. तुम्ही कंपॅरिझनमध्ये बघू शकता की माझ्या पहिल्या फोटोत आणि आत्ताच्या फोटोत खूप जास्त फरक आहे. मला जेव्हा मी डाएट स्टार्ट केलं होतं तेव्हा मला खूप जणांनी डिमोटिवेट केलं होतं की तू जे करतीये ते चुकीचं आहे, याने फक्त तुझा स्केलवर कमी होणार आहे, तुझा इंच लॉस होणार नाही आहे. बट माझा इंच लॉस किंवा फॅट लॉस जो काही आहे तो तुम्ही फोटोत बघू शकता. आता मी हे 60 दिवसात काय केलं हे तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे. बट ज्यांना ट्राय करायचं असेल किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते. तर पहिले 2 दिवस, म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा पहिले 2 दिवस मी वॉटर फास्टिंग केलं होतं. त्याच्यानंतर मी 18 तासाचं फास्टिंग करायची आणि 6 तासात जेवायची. जी माझी ईटिंग विंडो होती ती 2 ते 8 होती, दुपारी 2 ते 8. याच्यात मी सगळं खात होती, मैदा, साखर आणि पोळी सोडून सगळं खात होती. तर हे मी जवळजवळ महिनाभर केलं. या महिनाभरात पण मध्ये मध्ये मी एक दिवसाचं 24 तासाचं फास्टिंग केलं, जे मी खूप वर्षापासून करते. वीकली एकदा मी वॉटर फास्ट करतेच, म्हणजे मोस्टली सॅटर्डेला करते. तर ते पहिल्या महिनाभरात मी पहिले 2 दिवस 48 केल्यानंतर पुढचे जे 3 आठवडे होते तेव्हा मी एक दिवसाचं वॉटर फास्ट केलं. जेव्हा मी सेकंड फेज सुरू केली, म्हणजे दुसरा महिना सुरू झाला माझा वॉटर फास्टचा, तेव्हा पण मी पहिले 48 तासाचं वॉटर फास्टिंग केलं होतं. मध्ये माझा थोडं खाण्यातही आलं होतं. जेव्हा मी घरी गेली होती तेव्हा 1 आठवडा माझा तो गेलाही होता, जेव्हा गोडधोड नाही म्हणता येणार, पण पोळी माझ्याकडनं खाल्ली गेलेली होती. पण माझी जी ईटिंग विंडो होती ती मी 2 ते 8चीच वाढलेली होती. तर तेवढं केलं. त्याच्यानंतर बाप्पा जेव्हा आले तेव्हा माझ्याकडनं गोडही खाण्यात आलेलं होतं मध्ये, नाही तर माझा रिझल्ट अजून चांगला आला असता आत्ता जो आहे त्याच्यापेक्षा. तर जेव्हा बाप्पा आले होते तेव्हा मध्ये 10 दिवस खूप गोड नाही खाल्लं मी, पण गोड ऑफकोर्स खाण्यात आलं, पुरणपोळी खाण्यात आली, साधी पोळीही खाण्यात आली. तर असं काहीतरी होतं. आणि मागच्या 7 दिवसाचं मी वॉटर फास्टिंगचं चॅलेंज घेतलेलं होतं. त्या वॉटर फास्टिंगच्या चॅलेंजमध्ये पहिले 6 दिवस मी छान पार केले. 6व्या दिवशी रात्री, म्हणजे शनिवारी संध्याकाळी मी तो फास्ट ब्रेक केला, जसं की मी तुम्हाला सांगितलं जे जे खरं आहे ते असं आहे. तर ही अशी काहीतरी माझी खाण्यापिण्याची जर्नी होती. तर मला अजून थोडा एक्स्ट्रा रिझल्ट हवा होता ह्याच्यापेक्षा, पण ठीक आहे. माझ्याकडनं जवळजवळ ते नाशिकचे 5 दिवस आणि गणपतीचे 10 दिवस मागे पुढे झालं, तर ते 15 दिवसातलं मी ते 1.5-2 किलो करते की चला याच्यापेक्षा जास्त कमी झालं असतं. वेट लॉसपेक्षा फॅट लॉस झाला असता, जे माझ्याकडनं नाही झालं. आता उद्यापासून मी पुन्हा माझं नवीन सुरू करते, म्हणजे माझी 3rd फेज असं म्हणू शकते मी स्वतःला, की आपण 3rd फेज करतोय. जी मला आता मी पुन्हा जी मी पहिल्यांदा केलं होतं तसंच करणार आहे, बट मी आता एनडीएस डाएटप्रमाणे करणार आहे. हा असाच माझा काहीतरी वर्कफ्लो मी आधी पण ठरवलेला होता, ज्याच्यात मी ग्रीन ज्यूस घेणार आहे आणि त्याच्यानंतर जेवण करणार आहे. जसं काही आहे ते मी उद्यापासून डिटेलमध्ये शेअर करेल की कसं काय काय असणार आहे. बट खूप जणांना प्रश्न होते, वॉटर फास्टिंगने मला चक्कर आले, तर अजिबात मला चक्कर वगैरे काहीच आलं नाही. मला खूप भूक लागली का, तर नाही. कारण जेव्हापासून मी माझं डाएट शेअर करते तेव्हापासून तुमच्याही लक्षात आलं असेल की मी खूप वेळेस हे केलं आहे. त्याच्यामुळे असं मला माझ्या बॉडीला ती ऑलरेडी सवय, त्याच्यामुळे मला भूक लागली नाही. चक्कर आले का, तर चक्करही आले नाही. मिठाचं पाणी मी का घेत होते, तर आपल्या बॉडीतले इलेक्ट्रोलाइट्स जातात वॉटर फास्टिंगमध्ये.
तर त्यावेळेस बॉडीला ते मेंटेन करण्यासाठी घ्यावे लागतात मिठाचं पाणी, ज्याने इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन होतात बॉडीतले. या पलीकडे आपण सप्लिमेंट्स पण घेऊ शकतो, ज्याच्यात मल्टीविटॅमिन्स आणि ओमेगाच्या टॅबलेट्स असतात. मी दरवेळेस घेते, पण यावेळेस मी स्किप केल्या म्हणजे झाल्या माझ्याकडनं, माझ्या लक्षातच नाही राहिलं. तर उद्यापासून मी जे करणार आहे त्याच्यात मी माझ्या ह्या सप्लिमेंट्स पण घेणार आहे. सप्लिमेंट्स वेट लॉससाठी नाही आहे, सप्लिमेंट्स बॉडीमध्ये सगळं छान मेंटेन करण्यासाठी आहे. मी HK व्हायटलच्या मल्टीविटॅमिन्स वापरल्या आहेत आणि ओमेगाच्या टॅबलेट माझ्या कशाच्या आहेत तर ते पण मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर अशी काहीतरी ही माझी जर्नी. मी हा व्हिडिओ पण यासाठी शेअर करते कारण पुढे जाऊन मला सुद्धा हे बघायला खूप छान वाटेल आणि हे मी मला स्वतःला अप्रिशिएट करते. मला कोणाकडनं अशी शाबासकी नको आहे की नाही असं केलं, छान केलं, किंवा कोणाकडनं असंही नको आहे की काय केलं हे असं म्हणून. पण मला स्वतःला माहिती की मी पुश होत नव्हते, मी स्वतःला पुश केलं, मी इथपर्यंत केलं, हे माझ्यासाठीच छान गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग मला शेअर करायची होती. माझ्या पप्पांना वाईट वाटलं जेव्हा मी काल तो फोटो दाखवला त्यांना, बघ पहिल्या फोटोत कशी गुटगुटीत दिसतोय तुझा चेहरा, आता असा झालाय. बट ठीक आहे, त्यांना म्हटलं तुम्हालाच हवाय ना. त्यांनी मला कबूल केलं की 60 किलो नंतर जर मी 60 किलो झाली तर ते मला खूप मोठं काहीतरी गिफ्ट देणार आहे. आता ते 60 किलो नंतरच तुम्हाला कळेल की ते मला काय मोठं गिफ्ट देणार आहे. जे मला आवडतं ते तसं काहीतरी आहे, महागडं काहीतरी. सो मला ते पण हवं आहे. त्याच्यामुळे आणि हां, एक होतं आहे की माझा चेहरा काळा पडत चाललाय असं मला घरचे पण म्हणतात. तर ते जनरली जेव्हा आपण बारीक होतो तर त्या टाईप होतं असं मला वाटतंय. पिगमेंटेशन माझ्या चेहऱ्यावर नाही आहे, जर तुम्ही बघत असाल. मी आता काही फिल्टर वगैरे नाही लावलं आहे, इव्हन चेहरा नाही धुतला, मी तशी शूटला बसली आहे. तर असा काहीतरी चेहरा आहे, पिगमेंटेशन नाही आहे. बट ऑफकोर्स जेव्हा थोडी श्रिंक होते बॉडी तेव्हा मला सुद्धा जाणवते की चेहरा थोडा काळा झालाय. बट ठीक आहे, तो थोडासा काळा चेहरा परवडला. बट हे खालचं जे आहे ते बॉडी फॅट कमी होणं खूप गरजेचं आहे. वरती मला बऱ्यापैकी माझं ब्लाऊजही बसतंय जुनं, अशा म्हणजे खूप जुनंही नाही लग्नाच्या वेळेसचं, पण बऱ्यापैकी जुनं ब्लाऊजही बसतंय. त्याच्यामुळे मला वरती माझ्या छातीच्या आसपास जवळजवळ 5-1 इंचाचा फरक जाणवतोय जो मी मेजर केला आहे त्याप्रमाणे. खाली ऑफकोर्स आहे फॅट अजून, बॉडी फॅट कंबरे खालून म्हणजे पोट आणि कंबर ह्या साईडला. तर ते आता मी माझं पुन्हा ट्रेडमिलवर पण वॉकिंग सुरू करणार आहे, थोड्या एक्सरसाइज पण करणार आहे. तर आहे या महिन्यात टार्गेट. नवरात्र येत आहे, नवरात्रात तर असे पण माझे उपवास असतात. मी वॉटर फास्टिंग नाही करणारे नवरात्रात, पण माझे असेही उपवास असतात नवरात्राचे. तर ते 9 दिवस पण मला एक फायद्याचे. त्याच्यानंतर दिवाळी आहे 18-19 तारखेपासून, त्याच्यामुळे मला हे टार्गेट त्याच्या आधीच पूर्ण करायचं आहे. तर ह्या महिन्यात खूप मोठं असं टार्गेट नाही माझं. ह्या महिन्यात वेट स्केलपेक्षा फॅट लॉसकडे जास्त महत्त्व देणार आहे मी. त्याच्यासाठी काय काय करणार आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ऑफकोर्स आपले मिनी व्लॉग्स आणि मोठा व्लॉग दोघेही बघावे लागतील, कारण मी सगळ्या डिटेल शेअर करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आजकाल तुमचं खूप छान प्रेम येतं आहे मला, शॉर्ट्सला म्हणा किंवा लॉंग्स व्हिडिओजला म्हणा, तुम्ही खूप भरभरून प्रेम देत आहेत. तुमच्या कमेंट्समुळे मला खूप स्फूर्ती येते असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि मला खरंच मी जेव्हा पहिल्या दिवशी स्टार्ट केलं होतं, कारण मी याच्याआधी 2दा वेट लॉस जर्नी स्टार्ट केली होती सखीच्या जन्मानंतर. दोघं वेळेस काही ना काही कारणाने ते झालं. पहिल्यांदा मी फीडिंग करत होती म्हणून, दुसऱ्यांदा माझ्याकडनं झेपलंच नाही म्हणून. यावेळेस मी स्वतःला पुश केलं, निखिलने पण मला हेल्प केली आणि ते बऱ्यापैकी सार्थ झालं आहे, इज वॉट आय फील. तुम्हाला हा माझा रिझल्ट कसा वाटला आहे तो खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय द वे, निखिल आला आहे रात्री, किती 2:30 वाजता तो आला आणि आम्ही फुल गाढ झोपेत होतो आणि त्याने पप्पी घेतली सखीच्या आल्या झोपेतच. त्याच्यानंतर 1-1.5 तासाने तिला काय जाणवलं ते माहीत नाही, ती डायरेक्ट अशी उठून बसली, पापा मला पार करून निखिल खाली झोपला होता, निखिलकडे गेली. त्याच्यानंतर 1 तास ती त्याच्याशी खेळत होती. त्याला भयंकर झोप येत होती, पण त्याच्याशी 1 तास खेळत होती. माहीत नाही तिला कसं कळलं की पापा आलाय काय, पण पूर्ण अंदाज, तिला काय कळलं माहीत नाही. आणि अशाने की पप्पी घेतल्या उठली. त्याच्यानंतर जवळजवळ 1-1.5 तासाने उठली. 1 तास खूप भयंकर खेळली त्याच्यासोबत ती. मी तर गाढ, अशी मला झोपच आवडत नव्हती. म्हटलं मी झोपते, तुम्ही गोंधळ घाला. बट ते असतं, ते बॉन्डिंग असतं. जसं माझं आणि पप्पाचं आहे तसं सखीचं निखिलचं आहे. तर गोड वाटलं मला ते पण. सकाळी निखिल थोडासा हे झाला होता की मला झोपायचं आहे, बट स्टील तिला खेळायचं होतं, मग तो खेळला तिच्यासोबत. तर असा काहीसा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आणि इथपर्यंत आलाच आहात तर आज माझ्यासाठी किंवा माझा वेट लॉस जर तुम्हाला आवडला असेल तर छोटा हट्ट तो बनताय. तुमच्या छान छान कमेंट्स करा आणि भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.